संसदीय कामकाजाची साधने, प्रश्नोत्तराचा तास 11 ते 12, बैठकीचा पहिला तास, प्रशासनावर निगराणी ठेवण्याचा एक मार्ग आहे. सार्वजनिक महत्त्वाच्या प्रकरणामध्ये सद्यस्थिती काय आहे तो समजून घेणे. ज्या दिवशी प्रश्नाचे उत्तर अपेक्षित असेल त्या दिवसापूर्वी 10 ते 21 दिवसाच्या कालावधीत असा प्रश्न विचारायचा आहे याची सूचना महासचिवांना द्यावी लागते. उत्तर देण्यासाठी विभागाची विभागणी ABCDE अनुक्रमे सोमवार ते शुक्रवार हे दिवस दिले जातात. त्यांच्या उत्तरावर वाद घालता येत नाही, मात्र पुरवणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. लेटेस्ट करंटमध्ये आपण 2020मध्ये ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या काळात नागपूर अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशन बोलवले होते. त्यात बदल करण्यात आले. लोकसभा व राज्यसभा 4-4 तासाची सत्रे चालू ठेवली होती. शनिवार रविवार ही अधिवेशने चालू होती. प्रश्न उत्तराचा तास रद्द करण्याचा ठराव मांडला व खासदार महत्त्वाचे मुद्दे 30 मिनिटापर्यंत कमी करण्यात आलते. म्हणजे 1 तासाचा पिरियड हा प्रश्न उत्तराचा तो अर्ध्या तासाचा करण्यात आलता. तारांकित प्रश्न म्हणजे 3 प्रश्नाचा प्रकार आहे. तारांकित प्रश्न जे की तोंडी उत्तरे व 2 पुरवणी प्रश्न विचारता येतात. 10 ते 21 दिवसाची पूर्वसूचना देऊन विचारता येते. कारणे द्यावी लागत नाही. दिवसाच्या लिस्टमध्ये 20पेक्षा अधिक नसतात. प्रश्नसूची हिरव्या कागदावर असते, म्हणजे 20 प्रश्न हिरव्या कागदावर. तारांकित प्रश्न. अतारांकित प्रश्न उत्तर लेखी पाहिजे. लेखी असल्यामुळे पुरवणी प्रश्न विचारता येत नाही. उत्तरे 3 महिन्यात देण्याची मुभा असते. लेखी विचारले म्हणून थोडा टाईम जास्त लागतो. 3 महिन्याच्या मुभा असते. कारणे द्यावी लागत नाही. जास्तीत जास्त 230 प्रश्न दिवसात विचारता येतात. पांढऱ्या कागदावर 230. अल्पसूचना प्रश्न. अल्पसूचना म्हणजे कमी तातडीचे प्रश्न. उत्तर तोंडी द्यावे लागते, तातडीचे असते म्हणून. व पुरवणी प्रश्न विचारता येतात कारण की तातडीचे असतात. 10 पेक्षा कमी दिवसाचे असतात कारण की ते तातडीचे असतात. कारणे द्यावी लागतात, महत्त्वाचे प्रश्न असतात त्यामुळे. विशिष्ट दिवशी एकच प्रश्न लिस्टवर घेण्यात येतो, एकच प्रश्न. तारांकित प्रश्न 20 प्रश्न हिरव्या कागदावर. अतारांकित पांढऱ्या कागदावर 230 प्रश्न. अल्पसूचना 1 प्रश्न तोंडी. फक्त अतारांकितलाच लेखी आहे, बाकी दोघांनाही तोंडी आहे. काही बंधने. लोकसभा सदस्य प्रतिदिन तारांकित व अतारांकित अशा दोन्ही प्रकारचे 5 पेक्षा जास्त प्रश्न विचारू शकत नाही. म्हणजे लोकसभा सदस्य हा दिवसातून फक्त 5च प्रश्न विचारू शकतो, तारांकित किंवा अतारांकित दोन्ही मिळून प्रतिदिन. राज्यसभेत 3 पेक्षा जास्त व लोकसभेत 1पेक्षा अधिक प्रश्न एका दिवशी स्वीकारण्यात येऊ नयेत असा संकेत आहे. 12 ते 1, 11 ते 12 11 ते 12 प्रश्नोत्तराचा तास. 12 ते 1 0 तास म्हणजेच 0 प्रहार. 1962 पासून सदनाच्या कार्यपद्धतीच्या नियमामध्ये उल्लेख नाही आहे. प्रश्नोत्तराचा तास संपताच 12व्या ठोक्याला म्हणजेच 0 पासून सुरुवात होणारा पूर्वसूचनाशिवाय प्रश्न उपस्थित केल्याने सदनाचा अमूल्य वेळ खर्चिक पडतो. प्रस्ताव. सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर सदनामध्ये प्रस्ताव मांडूनच सदन निर्णय घेतो. थोडक्यात सभागृहाचे मत किंवा निर्णय प्रकट करण्याचे साधन म्हणजे प्रस्ताव होय. प्रस्ताव म्हणजे सभागृहाचे मत असते. प्रस्ताव मांडण्यासाठी अध्यक्ष किंवा सभापती यांची संमती आवश्यक असते. सभापती किंवा अध्यक्षाची संमती आवश्यक. प्रकार. मूलभूत महत्त्वपूर्ण प्रस्ताव. मूलभूत प्रस्ताव स्वयंपूर्ण प्रस्ताव असतात. उदाहरणार्थ सर्व अधिनियम, राष्ट्रपतीच्या अभिभाषणाबद्दल, अविश्वास ठरावाबद्दल, विशेषाधिकाराबद्दल स्वयंपूर्ण प्रस्ताव आहेत. पर्यायी प्रस्ताव मूळ प्रस्तावाच्या जागी मांडतात. मूळ प्रस्ताव व पर्यायी प्रस्तावावर दोन्हीवर चर्चा होते, पण मतदान मात्र पर्यायी प्रस्तावावरच घेतले जाते. दुय्यम पूरक प्रस्ताव. हे प्रस्ताव दुसऱ्या प्रस्तावावर अवलंबून असतात. अनुषंगिक. हे प्रस्ताव स्वतंत्र असले तरी विविध प्रकारचे कामकाज चालण्याचा नियमित मार्ग म्हणून वापरतात. अनुषंगिक प्रस्ताव. जागा घेणारा म्हणजे वेळ काढू प्रस्तावाचा समावेश यामध्ये होतो. फेरबदल सुधारणा म्हणजे अल्पसा बदल सुधारणारे प्रस्ताव.
कटोती प्रस्ताव, एखादा सदस्य हा प्रश्न थांबवण्यात यावा असा आशय लगेच चर्चा थांबवून त्यावर मतदान घेतले जाते. साधारण कटोती म्हणजे पुरुषी चर्चा झालेली असून त्यावर मतदान घेण्यात यावे. घटकनीय कटोती म्हणजेच गटवर चर्चा होते व गटातच मतदानास टाकले जाते. घटकनीय कटोती. कांगारू कटोती म्हणजे केवळ महत्त्वाचे म्हणजे उडी मारत मेन मुद्द्यालाच हात लावणे. केवळ महत्त्वाच्या तरतुदीची चर्चा व मतदान. गलोटिंग कटोती म्हणजे वेळेअभावी त्याच्यावर चर्चा केली गेलेली नाही असे विधेयक शेवटी मतदानास हाती घेतात. सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यावर सदनाचे लक्ष ठेवण्याचे साधने म्हणजे सदनावर लक्ष ठेवण्याची साधने कोणकोणती आहेत? स्थगन प्रस्ताव फक्त लोकसभेतच मांडतात. सकाळी 10 पूर्वी सूचना द्यावी लागते. अत्यंत तातडीच्या ताज्या सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधणे. कामकाज कार्यसूचीप्रमाणे चालत आहे हे बघण्यासाठी हा प्रस्ताव असतो. प्रस्ताव मांडणाऱ्या त्या दिवशी सकाळी 10 पूर्वी अगोदर अध्यक्ष, संबंधित मंत्री व महासचिव यांना आपण स्थगन प्रस्ताव मांडणार आहोत अशी सूचना द्यावी लागते. त्याची स्वीकृती हे अध्यक्ष म्हणजे स्पीकर ठरवतात. त्यासाठी किमान 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो व साधारणतः 2.5 तास दुपारी 4 ते 6:30 पर्यंत हे चालते. चर्चेला सुरुवात आता सभागृह स्थगित होत आहे या वाक्याने होते. या प्रस्ताव सरकारविरुद्ध दोषारोपण असल्याने केवळ लोकसभेमध्येच स्थगन प्रस्ताव मांडतात. केवळ लोकसभेलाच स्थगन प्रस्ताव मांडता येतो. चर्चा सुरू झाल्यावर अध्यक्षांना स्थगिती करण्याचे अधिकार नसतात कारण की एकदा सुरू झाल्यावर स्थगिती करता येत नाही. ध्यान आकर्षण प्रस्ताव म्हणजे लक्षवेधी सूचना 1954 पासून सुरुवात आहे. 1 दिवस आधी सूचना द्यावी लागते. महत्त्वाच्या मुद्द्यांकडे संबंधित मंत्र्यांचे लक्ष वेधून त्यावर मंत्र्यांकडून अधिकृत निवेदन मिळवणे हा असतो उल्लेख. 1 दिवस आधी सूचना द्यावी लागते. ही स्वीकृती करावी की नाही अध्यक्षांचा स्वच्छ निर्णय असतो. फायदे: संसदेला नेहमी ससज्ज ठेवू शकतो. अर्ध्या तासाची चर्चा. लोकसभेत सोमवारी, बुधवारी व शुक्रवारी 3 दिवस अर्ध्या तासाची चर्चा ठेवलेली असते. पूर्वी उत्तर दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करायची असेल तर लोकसभेत सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी या 3 दिवशी चर्चा होते अर्ध्या तासाची. राज्यसभेमध्ये सभापती नेमून देतील त्या दिवशी चर्चा होते. सदनात पूर्वी उत्तर दिलेले आहे अशा प्रश्नावर शेवटच्या अर्ध्या तासात चर्चा करण्यात येते. शेवटच्या अर्ध्या तासात एका अधिवेशनात एक सदस्य केवळ 2 वेळाच हा प्रस्ताव मांडू शकतो. एका अधिवेशनात एक सदस्य केवळ 2 वेळा. अधिवेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन असलं तर फक्त एक सदस्य 2 वेळाच मांडू शकतो पूर्ण अधिवेशनामध्ये. अल्पकालीन चर्चा 2 तासाची चर्चा असते. सेक्रेटरी जनरल, महासचिव यांना सूचना द्यावी लागते. चर्चेसाठी 2 तास कालावधी दिला जातो. मतदानाची गरज नसते. राष्ट्राच्या हितासाठी खरी परिस्थिती सांगावी हा हेतू असतो. अनियत दिन प्रस्ताव अध्यक्षांनी स्वीकारलेले पण यासाठी चर्चेचा दिवस निश्चित केलेला नाही असा प्रस्ताव म्हणजे अनियमित दिन प्रस्ताव. मंत्रिमंडळावर निंदा करण्याची साधने. हक्कभंग प्रस्ताव चुकीची माहिती दिल्यास हक्कभंग. चर्चेदरम्यान चुकीची किंवा अपुरी माहिती सांगितल्याचे आढळल्यास असे करणे सदनाचा अवमान समजला जातो. निंदाविजनक ठराव. जबाबदारीचे पालन न केल्यास निंदाविजनक ठराव पारित करता येतो. जबाबदारीचे योग्य पालन न केल्यास हा मांडला जातो व त्यात मंत्र्याच्या अपयशाबद्दल सदनाला झालेले दुःख, राग, आश्चर्य प्रकट व्हावास हवे असते. अविश्वास. कलम 75(3) नुसार लोकसभेच्या मंत्रिपरिषदेवर विश्वास असेपर्यंतच मंत्रिपरिषद पदस्थ राहू शकते. राज्यघटनेमध्ये कोणत्याही अविश्वासाचा ठरावचा उल्लेख नाही. असा ठराव केवळ लोकसभेतच मांडता येतो. अविश्वासाचा ठराव केवळ लोकसभेत मांडता येतो. विरोधी पक्षामार्फत तो मांडला जातो. तो मांडण्याची स्वीकृती साठी किमान 50 सदस्यांचे सामर्थ्यवान आवश्यक असते व कामकाज सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार चर्चेची वेळ निश्चित केली जाते. पंतप्रधानच आरोपांना उत्तरे देतात. विवादानंतर त्वरित मतदान घेतले जाते. अविश्वासाचा ठराव व निंदाविजनक ठराव.
अविश्वासाचा ठराव हा फक्त लोकसभेतच मांडला जातो. निंदाजनक ठराव दोन्ही सदनामध्ये मांडता येतो. कारणे सांगण्याची गरज नसते, कारणे देण्याची गरज असते, कारण की निंदाजनक एका व्यक्तीबद्दल निंदा करतो आपण, तर कारणे सांगणे गरजेचे असते. अविश्वासासाठी गरज नसते कारणाची. संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्धच मांडता येतो. काही मंत्री किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो. मंत्रिमंडळ लोकसभेचा विश्वास धारण करते की नाही पाहण्यासाठी मांडतात. सरकारवर ठपका ठेवण्यासाठी मांडतात. संमत झाल्यास मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागतो व निंदाजनक संमत झाला तर राजीनामा द्यावा अशी अपेक्षा असते, जी पूर्ण होत नाही. इतर काही साधने. औचित्य प्रश्न किंवा हरकतीचा मुद्दा. सदनाचे लक्ष आकर्षित करण्यासाठी हे एक महत्त्वाचे साधन आहे. औचित्य प्रश्न म्हणजे लक्ष आकर्षित करण्यासाठी विरोधी पक्षामार्फत सरकारवर नियंत्रणासाठी केला जातो. औचित्य प्रश्न किंवा हरकतीचा मुद्दा विरोधी पक्षामार्फत. अंतर्गत नोटीस. नियम 377. आपल्या मनातील खतखत किंवा प्रबुद्ध करणारे विषय रीतसर मांडता यावे यासाठी ही सोय केलेली आहे. अंतर्गत नोटीस म्हणजे मनातल्या विषयाची मांडण्यासाठी. धन्यवाद प्रस्ताव. राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर दोन्ही सदनामध्ये स्वतंत्ररित्या या प्रस्तावाची चर्चेला उत्तर पंतप्रधानांमार्फत दिले जाते व नंतर मतदानास टाकले जाते. तो संमत होणे गरजेचे असते, कारण संमत न झाल्यास सरकार पराभूत झाले आहे असा अर्थ होतो. ठराव, अधिनियम असं म्हणतात. ठराव किंवा अधिनियम संसदीय कामकाजाच्या आत्मा व सार्वजनिक लोकहिताच्या बाबींवर मंत्री व सदस्यांना सदनामध्ये चर्चा आतिथ्य करण्याचे हे एक साधन आहे. स्वयंवर्णित स्वतंत्र असा प्रस्तावच असतो. 3 प्रकारे: शासकीय सरकारी ठराव, खाजगी ठराव व वैधानिक ठराव. शासकीय ठराव मंत्रीच मांडतात. खाजगी ठराव मंत्र्याव्यतिरिक्त इतर सदस्य मांडतात. वैधानिक ठराव मंत्री खाजगी सदस्य दोन्ही मांडू शकतात. शासकीय ठराव, सरकारी ठराव हे सोमवार ते गुरुवार कधीही मांडता येतो. दरम्यान कोणत्याही दिवशी आंतरराष्ट्रीय धोरणे वगैरे असतात, त्यामध्ये कोणत्याही दिवशी मांडता येतो व आंतरराष्ट्रीय धोरणे सरकारी ठरावामध्ये असतात. खाजगी ठरावामध्ये मंत्र्याव्यतिरिक्त शुक्रवारच्या शेवटच्या 2.5 तास, म्हणजे खाजगी असल्यामुळे खूप कठीण आहे, फक्त 2.5 तासच दिला जातो, ते बी शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी. शुक्रवारच्या शेवटचा 2.5 तास. ज्या विषयाबद्दल अद्याप लोकमत तयार झालेले नसेल असे विषय. व वैधानिक ठराव मंत्री किंवा खाजगी दोन्ही मांडू शकतात. चर्चेची वेळ कामकाज सल्लागार समिती ठरवते, म्हणजे ठरवावी लागते वेळ वैधानिक ठरावासाठी. राष्ट्रीय महाभियोग, सदस्य बडतर्फी इत्यादीसाठी वैधानिक ठराव असं केलेले आहे. परिणाम. सदनाने केवळ आपले मत प्रकट केलेले असते, सरकारवर बंधनकारक नसते. सदनाने स्वतःचा कार्यवहन प्रक्रियेमध्ये स्वीकृती केलेले ठराव बंधनकारक असतात. प्रस्ताव. सर्वच प्रस्ताव मतदानास टाकले जातात असे नाही. काही प्रस्तावाला मतदान टाकत पण नाही. पण सर्व ठराव मात्र मतदानास टाकलेच जातात. अधिनियम असतात ते मतदानास टाकलेच जातात.